आहेस बघ, तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी हे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण आई बापाची मान चुकता कामा नये. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण कुठला कुत्रा आलाच तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमक तुझ्यामध्ये. त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसायचं नाही बघ. हे पोरा, छत्रपती शिवाजी महाराज गे. तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का? सांगा मला. या आई लहानाचं मोठं केलं, ही आई बापाची चूक आहे का सांगा? स्वतः उपाशी राहिले पण साला बाप डोळ्यासमोर. प्रत्येक लहानपणी तुला कडकडून मिठी मारणारा, तुला अंग खांद्यावरती खेळवणारा तो बाप तुझ्या डोळ्यासमोर आला का पोरी? आला ना तो बाप. आता त्या बापाला कडकडून मिठी मार पोरी, मार कडकडून मिठी मार पोरी, मार कडकडून बापाला मिठी. बापा एक मिठी मारायची राहून गेली होती. सगळ्या मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, सगळ्यांनो 1 तास तुम्ही माझ्यासाठी दिलेला आहे. 1 तास तुम्ही इथं लहान मुलासारखं राहायचं. उगाच मी बोलत असताना मोबाईल काढ, हळूच आवाज जास्त नसताना पण तिकडे हळूच अजिबात असलं काय करायचं नाही. इथं पालक, माता पालक किती आलेत? हात वर करा. माता पालक, आया किती आलेत? क्या बात आहे. 5-50 आया पालक आलेत. मातानं तुम्हाला पण विनंती, आलं हसाय, बिंदास हसायचं. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? जे काय पैसे द्यायचे, संभाजीनं काल संस्थानाकडून पैसे घेतले, माझ्या अकाउंटला टाकले. पण कुचक्यानं माझ्या बायकोच्या अकाउंटला टाकले. तिनं सगळे खर्चून टाकले. बसलोय कालच्यानं बोंबलतोय, पैसे दे, 5 पैसे देणार. त्यामुळे तुम्ही काय काळजी करायला नाही. मातानं आला हसाय, बिंदास ख्या 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 दात काढून हसायचं. आलं का लक्षात? हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडे, तू घराकडे आनंदाने जायचं. आलं किडलेली दात दिसली तिला तरी चालत्यात. किती रूट कॅनेल केले, किती कॅप बसवले, याचा हिसाब जरी तिने केला, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, जोरात हसायचं. आलं लक्षात? नाहीतर मी कशी हसून आमच्या ह्यांना आवडत नाही, आमचे मिस्टर असले बाई त्याची काळजी करू नका. ते लय हुशार आहे. ते उद्या कुठं पण जाईल, खादा खादा मोदळा हसल घरला येईल. तुझा आयुष्य गेला, आमच्या ह्यांनी जेवले की मग मी जेवते. ते झालं 150 टनाचं, तू झाली शेवग्याच्या शेंगासारखी. त्यामुळे माता पालकांना टेन्शन घ्यायचं नाही. आला हसाय हसायचं. सगळ्या माझ्या बंधूंना 1 तास आला हसाय तुम्ही पण. नाहीतर मी कसं हसू? आय एम अ PhD होल्डर, आय एम अ डॉक्टर, फुकट मरशील. मेल्यानंतर भिंतीवर काळं कुत्र कोण विचारत नाही. त्यामुळे जिवंत आहे तोपर्यंत सगळ्यांनी हसून घ्यायचं, आनंदामध्ये जगायचं. काही विषय भावनिक आहे, डोळ्यामध्ये पाणी येतं. आता माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं, शेजारणीच्या आलं, मग तिच्या बघून हसायचं नाही. गंगी रडली, चिमी रडली, बाई रडली, मी नाही रडली, मी नाही चांगले. तू नाही रडली तर दगड तू का बस, तू कधी ना कधी तर रडशील. पण जे रडते त्यांना अजिबात हसायचं नाही. काही विषय टाळे द्यावेसे वाटतात, बिकॉज ऑफ क्लॅप. लक्षात घ्या, मला प्रोत्साहन मिळो न मिळो, पण टाळ्यांच्या मुळे आपलं मन आणि शरीर अगदी निरोगी राहतं. लक्षात घ्या. वाजवा एकदा जोरात टाळ्या, स्वतःसाठी टाळ्या वाजवा. चला काय क्या आवाज आहे. आता एकदम शांत झाले. आता समोर बसलेले माणूस आहे, आळस येणार. माणूस आहे, आळस येणार. आला आळस थोडक्यात द्यायचा. आला आळस माझी नजर चुकवून थोडक्यात द्यायचा, म्हणजे बस झालं. आणि जरा स्केल वाढवायचा आहे, साईंच्या नगरीत आहे, बस झालं. उगाच माझ्याकडे बघून जिभा काढून जनावरासारखा अजिबात काही करायचं नाही. विषय सुंदर आहे, छान आहे. लक्षात घ्या. काय अतिशय सुंदर आपला विषय आहे. पाय दुखायला लागला, गुडघं दुखायला लागलं, दुखतंय दुखू देत. आपल्या आई बापानं आपल्यासाठी गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदललेल्या आहेत. लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडला साला, पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा लढला. त्याचं नाव बाप आहे, आणि तो बाप आज घरी घेऊन जायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने येणारा 1 तास अतिशय चुकवायचे नाही माझ्यावरून. साऊंड साऊंड. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. हे ऑपरेट कुठून होतं रे? स्क्रीन तिथूनच होते का? आता फक्त मग मीच दिसणार इकडे. लेकरांचे एक्सप्रेशन दिसू शकतात काय? लेकरांच्या एक्सप्रेशनला कॅमेरे कोण आहे? इकडचा ऑपरेटर कुठे आहे? तिथूनच होते. लेकरांचे सगळे मला एक्सप्रेशन पाहिजे. क्लोज मध्ये, फ्रेम पकड, फ्रेम मध्ये. कुठलं कोण कार्ट काय करते दिसते का तुला स्क्रीनवर? तिथं ते मला अगदी एकदम 1-2 फ्रेम मध्ये सगळे. आलं लक्षात? क्लोज अप, क्लोज अप. आय वॉन्ट टू सी द एक्सप्रेशन ऑफ आवर स्टुडंट, दिस स्टुडंट. ओके,
चला सब मंगल आहे सब आनंद आहे. आणि इकडं लाईट लाव अंधारात नको. सब मंगल आहे सब आनंद आहे. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकींच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडतात. हातामध्ये कोयता घेऊन माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतात. उच्च शिक्षणासाठी आमची पोरा मोठमोठ्या शहरामध्ये जाऊ लागली. हातामध्ये दारूचा ग्लास आणि खिशामध्ये गांजाच्या पुढ्या ठेवू लागली. का तर आमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. मार्कांचा ढीग आम्ही रचला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आई बापांना आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. ही माती कोणाची याचा विसर तुम्हाला पडू लागला माझ्या लेकरांनो. आई बापाचे संस्कार तुम्ही पायाखाली घेऊ लागला. ही माती कोणाची याचा विसर पडू लागला. ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांचे. कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला. ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. या राजाच्या मातीमध्ये आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण का आमच्या मधला माणूस कुठेतर हरवत चालला. म्हणून लेकरांना, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर या व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. पुराणं या परिवर्तनाच्या सुरुवातीला लक्षात घ्या, मुखातून शब्द आला होता माझ्या जिजाऊचा, माझ्या छत्रपतींचा, माझ्या गाडगे बाबांचा. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा महामानवांचा प्रश्न येतो, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो, अंगात रक्त उसळलं पाहिजे. आज तुझ्या बापाचा 1 कोटीचा बंगला आहे. त्या बंगल्यासमोर 40-50 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळ सोनं. तुमच्या कुटुंबाच्या अंगावर ते 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद आज तुमच्या मनगटामध्ये का? कारण आमच्या मधला लक्षात घ्या, फक्त आणि फक्त तुझा आईबाप नसता तर लक्षात घे तुझं अस्तित्व या भूतलावर असू शकलं नसतं. आणि म्हणून सांगतोय, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल, अंगात रक्त उसळलं पाहिजे. आई बापाची पुण्याई, साईंची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायचा, पाठीचा कणा ताट ठेवायचा, चेहऱ्यावरती एक तेज घ्यायचं. साईंच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्या चेहऱ्यावर घ्यायचं आणि जय जयकार असा झाला पाहिजे, अगदी बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. दोन्ही हात उंच गगन भरारी घेत आजचा हा क्षण आयुष्यभर तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. जेव्हा जेव्हा संकट मी म्हणून तुमच्या समोर येतील, तेव्हा तेव्हा संकटांना पायाखाली घेण्याची ताकद आजच्या 1 तासानं तुम्हाला दिली पाहिजे. लक्षात घ्या, एवढा बदल झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि बेंबीच्या देठापासून जय जयकार झाला पाहिजे. चला, पाठीमाग कोणी हलायचं नाही बरं का. पाठीचा कणा ताट, ट्रिबल शार्प होईल का बाबा? बास वाढलाय, धबधब धबधब बोलल्यासारखं मला वाटायला लागले, माझ्या एवढ्यासारखा आवाज लागला पाहिजे. काय मी असं बोललं तर माझा एवढा आवाज मोठा आहे, असा विदाउट साऊंडचा आवाज आहे माझा. हे बघ, साऊंड लावून काय आवाज नाही, काय करायचं? व्हेरी बॅड. चला, तू बास वाढवू नको, ट्रिबल दे ना, आवाज कर. हॅलो, चला, 2 हाताच्या दोन्ही मोठी, पाठी जगानं ताट, पाठीमागे सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. चला, जोरात एकदम. हा, एक, चला, हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के. आवाज नाही, काय नाही, तुम्ही फक्त खाऊन पिऊन चांगलं, नुसतं मला जेवायला पाहिजे, झोपायला पाहिजे, आराम पाहिजे, बाकी सगळं अजिबात मला चालायला नाही. बेंबीच्या देठापासून ओरडायचं. हा, नको ते सिनेमा बघताना कसं करता का, ओ माय गॉड ही इज हिअर, कसं करता नालायक कार्ट्यानो. जोरात जय जयकार झाला पाहिजे राष्ट्राचा, तोपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाही. चला सौगा, सगळ्यांनी 2 हाताचे दोन्ही मोठे, बेंबीच्या देठापासून बरापैकी लागलाय साऊंड, आता हलवू नको. हा, चला, हा, वरती पोराला सगळ्यांनी, हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के.
बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पवनपुत्र हनुमान के. बजरंग बली के. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या त्या मैत्रिणींची चर्चा. ह्याला काही शिकवा येत नाही, त्याचं काही गणित कळत नाही, ते मुख्याध्यापक तर असंच करताय, ते मॅडम तर फुसफुस असं करत्या. आणि त्यात आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला, मी ते खाल्लं. कारण ते आता त्याचा फोन येत नसता बघ तुला. पण आज तसं घराकडे जायचं नाही. आज इथून टना टना उड्या मारत घराकडे जायचं आणि मम्मी समोर आली की मम्मीकडे पाहिजे नाच करायचं. मम्मी आय लव्ह यू मग करायचं. मम्मीच्या गालाचा मोका घेऊन टाकायचा. मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. तुझ्या पप्पाला बोलवलं पाहिजे. पप्पा आला की धरायचं पप्पाला पपड्या आय लव्ह यू मग करायचा. बाबाच्या गालाचा मोका घेऊन टाकायचा. एवढ्या आनंदात आज तुम्ही घरी जायचं आणि बसलेल्या मातानं तुम्ही सुद्धा शिक्षक, माझ्या माता पालक तुम्ही सुद्धा टना टना उड्या मारत घराकडे जायचं. आणि सासू पुढे आली. कसं करता सासूला? खरं सांगा कसं करता सासूला? बेडकासारखं नाक अगोदर फुलवता असं नागिरीसारखं. बेडकासारखं आणि तिला नाक फुसफुस करता. नवऱ्याला बघून बोट मोडता. म्हातारीला कशाला माझ्या बोकांड्यानं ठेवलंय? पोरांचं बघू, तुझं बघू, या म्हातारीचं बघू. खात्या 4-4 चपात्या हळूच फोन करून लेकीला सांगते अजून काय दिलं नाही खायला. काय काय करता का? आज तुम्ही पण तसं करायला नाही. तुम्ही पण घरी जायचं. सासू पुढे आली असं करायचा. आत्या आय लव्ह यू मग करायचा. आत्या दान करून खाली पडली पाहिजे. आत्याचा गाल सुजवायचा. मुका घेऊन म्हातारीला सोडायचं नाही. दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. म्हातारीनं फोन केला पाहिजे. हे तिच्या नवऱ्याला, बाबा हे पोराला लवकर इकडे ये. तुझी बायको गेली होती साई संस्थांमध्ये, काहीतरी ऐकून आल्यानंतर अंगात आल्यासारखं करायला लागल्या. माझं मुख घेऊन गाल सुजवला. दुसऱ्या घालाला तर सगळे लिपस्टिक लागल्या. लवकर ये नाही तर आम्ही मरतोय. नवरा आला की नवऱ्याकडे पाहिजे नाच करायचं. यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्याने संस्थानाला फोन केला पाहिजे. महिन्यात एकदा वसंतरावांना इथं आणायला लागतंय. आमच्या घरामध्ये आज आनंदी आनंद आहे. एवढ्या आनंदात तुम्ही जायचं. तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सांगू का हे 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आणि मातानं तुमच्या आशीर्वादानं या वसंताच्या जिल्ह्यावरती आली. अखंड राष्ट्रावर चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. शिक्षकांच्या तोंडाना तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक घड्याळ लावून बसतय शाळेत, कार्ट घरला कधी जात आहे. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसते, कार्ट शाळेला कधी जाते. गेलेला मे महिना त्या आईला नको वाटतो. 24 तास तिच्या भोकांडी कार्ट उठल्यापासून झोपेपर्यंत. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून, इक्विलायझर कमी करे बाबा. मस्त असा नटून थटून मी बसलेलो होतो. आणि एक माता अशी डुलत 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 माझ्या जवळ आली. मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते वगैरे काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही भाषा युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट आता 1ली ते 4थीचं माझा युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हटल्यानंतर काळीज माझं चढ झालं. म्हणलं माते हे जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे. पण एक काम कर, एक बस घेऊन ये. त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मागं म्हणल्यावर मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला मेला मेला मेला. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टे घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टे पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव संपलं तुमचं जगविख्यात व्याख्यान. मग माझ्या
माझ्या लेकीनं आज घरी जायचं, सोशल मीडियाला तुझ्या लेकराचं तुझ्या बंधूचं आहे नाव फक्त टाकायचं, शेकडो नाही हजारो व्हिडिओ थैथै नाचत येतात, असा आज मस्त खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानवतेच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेले लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटलेले तुमचे, पॅन्ट फाटले म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीलाही चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला, म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, म्हणलं नालायका कुठं फाटल्या, तर खाल्लं मला म्हणतोय कसं फसवलं, फबाड फोडेन म्हणलं तुझे. असली ही कार्टी माझ्या राष्ट्राची. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गाला फस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवरचा माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लई भारी वाटलं. इंग्लिश शब्द ऐकून म्हणलं वा, या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉस म्हणताय. वा 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 वा. कार्ट्याकडे बघितलं, हा हळूच म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खाल्लंच बोंबललं, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो, म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. अशी माझ्या या राष्ट्राची कार्टी. पण माझ्या जमलेल्या लेकीनो, हे माझ्या लेकरानो, माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या युवकानं लक्षात घ्या, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज मनोरंजन करायला साईंच्या मातीमध्ये मी आलोय का? नाही बघ माझ्या माते, हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो, हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मिळाला, त्या देवळामध्ये आम्ही जातो, त्या देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव, त्याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजे, शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे या कवड्या कळ्या, कोणत्या कवड्या कळ्या, या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेले या कवड्या कळ्या. हे मातानो, तुमच्या पोटाला आलेलं तुमचं लेकरं, 4 वर्षाचं तुमचं लेकरं तुमच्या मांडीवरती वाढत आहे, तुमच्या संस्कारामध्ये घडत आहे, त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला, मुलांनी मार्कांचा ढीग रचला, पण साला आमच्या लेकींच्या वरती तुटून पडू लागले. 8-9 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडू लागले. का 50-60 वर्षाचा एखादा हरामखोर 3 वर्षाच्या लेकीवर अत्याचार करू लागला, तर आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे, साईंच्या मातीमध्ये मी आलो, आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला, आम्हाला फक्त हसवून गेला असं होता का म्हणे. आज आलोय तर लक्षात घे, तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणगे टाकून जाणार, बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार, आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज लक्षात घे, साईंच्या आशीर्वादाने तुझ्या समोर उभा आहे. आज एक काम करायचं, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं, पळत घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय 16 आहे, तुझं वय 18 आहे, तुझं वय 12 आहे, तुझं वय 50 आहे, पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे बाबा, तुझं वय 50 वर्षाचं आहे, 5 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बघ, आई गेल्यानंतर आईचा फोटो मात्र अगदी त्या भिंतीवरती तू नक्कीच टांगला असणार. जोपर्यंत आमचा आई बाप आमच्या समोर असतो, आई बापाची किंमत आम्हाला कधी कळाली नाही आणि भिंतीवरच्या आई बापांना आम्हाला कधीच मिठीमध्ये घेतलं नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय, आज एक काम करायचं, पळत घरी जायचा, पळत घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचे. आता माऊलीला आता पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आईला 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या.
हे पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न पोरानं तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, तिटाचा घासत असते आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या लेकराला साहेब 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये मी ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला मी त्याची वाट बघते साहेब, कधी एकदाच हे लेकरू माझ्या उदरातून माझ्या तळहातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब, माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाले? याच आईला तुम्ही सहजच म्हणता तुला काय कळतं ग, तुला काय कळतं का? माझ्या मध्ये मध्ये येऊ नको. हे नालायक हरामखोरानो, सगळं काय कळतं या माऊलीला. कालही कळत होतं, आजही कळेल आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी या माऊलीला सगळं काय कळत राहील. लक्षात घ्या, 103 ताप, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज या साईंच्या मातीमध्ये तुझ्या काळजामध्ये पेरतो. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड, अँड टुडे I am talking with your heart. I'm not going to talk with your brain because this is not lecture. This is a transformation. You have to change today. That's why I'm standing in front of you. जगातलं सगळ्यात मोठं the biggest education in this world. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण बोला. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आहे नालायक, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. या आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, आम्ही करोड रुपये कमावले, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण साला ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शहरातल्या वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. इकडे बघ पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ. आई बापानं दिलेली तुला तुझी ओळख विसरलीस बघ. तू आई बापानं दिलेली ओळख विसरली म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. का? कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ. अगदी जबाबदारीनं शब्द वापरतो, एखादा नालायक हरामखोर कुत्रा आहे. आता या राष्ट्रातील पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे माझ्या पोरा आहे, नाही या देशाची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस बघ पोरा. पण 3 वर्षाच्या लेकीवर जर कोण तुटून पडत असेल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे. तुझ्या बहिणीला तुझ्या आई बापाला तळहाताच्या फोडासारखा जपला बघ. तिच्या पाठीला पाठ लावून तू आला, अनेक क्षण आनंदाचे तिच्या बरोबर तू जगलास आणि तुझ्या त्याच बहिणीवर जर कुठला लांडगा तुटून पडत असाल तर
तो आमच्यासाठी हरामखोर आहे आणि आई का पोरीनं असं अनेक लांडग त्या इन्स्टावरती टपून बसलं बघ, त्या सोशल मीडियावरती टपून बसलं बघ. कधी एकदाची तू त्याच्या जाळ्यामध्ये सापडतेस, कधी एकदाचा तो तुला फसवतो, तुझ्या आई बापाला अंधारामध्ये ठेव, कधी एकदाचा तुझ्या शरीराचा तो लचक लचक तोडतो. असा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला. हे पोरी, कारण तू तुझी ओळख विसरलीस. आज साईंचा आदेश आहे बघ, एक वेळ साईंच्या चरणावर तुझं डोकं नाही ठेवलंस तरी चालेल, त्यांची आरती नाही केलीस तरी चालेल, पण साईंचा आदेश आहे तू तुझी ओळख कधी विसरू नकोस पोरी. आणि या साईंच्या मातीमध्ये हरवलेली तुझी ओळख तुला परत देऊन जातो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ, केवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाजच्या अंगावरती शेण फेकत होता, समाजच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या आड झाली किल्ला ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पुरी ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस पुरी, कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण आई बापाची मान सुद्धा कामा नये. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण कुठला कुत्रा आलाच तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धामक तुझ्यामध्ये आहे. त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसायचं नाही बघ. हे पोरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं, पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विंठामध्ये अडकतं, तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये मावा गुटखा घेतात, त्या बापानं जगायचं कसं, त्या बापानं जगायचं कसं. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ. कुठला तर पडद्यावरचा एखादा बेगडी नायक येतो, विमल खाऊ चलो, गुटखा खाओ चलो, 3 पत्ती रमी खेलो, चलो चलो चलो, आणि आम्ही त्या विळख्यामध्ये फसू लागलो. पोरा, तुला या राष्ट्राचा इतिहास एका मिनिटामध्ये सांगतो बघ. इकडे बघ, ज्याला बाप कळाला, बाप ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्ड ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पुराणो, ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 आहे संभाजीराजांचं. संभाजीराजांना काही तर झालेली आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळा रक्त टाप 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 जमिनीवरती कोसळत आहे. अमावस्येची ती रात्र आहे, पण महाराष्ट्राच्या वाघाच्या चेहऱ्यावर तेज मात्र यत्किंचित ती कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रहा. हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. पोरानो, घरातला आई बाप तुम्हाला कळाला का नाही कळाला लक्षात घ्या. याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि आई बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही घर सोडून निघून चालला. कुठल्या तर खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये विळकू लागला. कुठला तर इन्स्टावर एखादा हरामखोर तुला मेसेज काय पाठवतो, कधीच तू त्याला बघितलेलं नाही, आणि त्याच्या भेटीसाठी तू निघून जातीस आणि आयुष्य तुझं बरबाद करून घेतील का. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. 100 पैकी 100 मार्क्स कसे पाडायचे सांगायला नाही आलो, पण 100% जे आई बापानं आम्हाला जीव लावला त्या आई बापाला मात्र तुम्ही पायाखाली घेऊ लागला, विसरू लागला. ते तुझ्या काळजात पेरायला पोरी आज तुझ्या समोर उभा आहे बघ. या साईंच्या दरबारात, या साईंच्या मातीमध्ये आईला पहिला प्रश्न विचारला ना, आवाज पाहिजे रे, आईला पहिला प्रश्न विचारला ना, आई तुला किती वेदना होत होत्या का,
त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. हे बघ, हे जास्त वेळ घेत नाही. ओनली 20 minutes आय एम गोइंग टू टॉक विथ यू. त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. पहिला प्रश्न तू तुझ्या आईला विचारलास, आई तुला किती वेदना होत होत्या. आता पळत पळत जायचं बघ. हे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या माऊलीच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. हे 25 वर्षापूर्वी तुझ्या माऊलीच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न हे तुझ्या बापा बरोबर झालं. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं बघ. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं बघ. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि ज्या क्षणाला हे स्क्रीन बंद कर रे, बंद करून टाक. स्क्रीन नको मला, स्क्रीन बंद कर पूर्णपणे. स्क्रीन बंद कर नाही तर व्यवस्थित दाखव. हा हे राहू दे, अजिबात स्क्रीन लावू नको. त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागले. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानं. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे पोरा, पळत पळत आज घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गा, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझा वय 1 वर्षाचा होता. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाही. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवा? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. आंबरडा फोडेल बघ तुझी आई. तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई. त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या मागं पुढं पाळणार ते लहान लेकरो, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. रात्र दिवस काबाड कष्ट करणारा, पाठ आणि पोट एक झालेला, स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हाताने तिला घास भरवणारा तो बाप एखाद्या नर्तकासारखा तिच्या डोळ्यासमोर नाचल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे. अंगावरती एकच लुगडा आहे. 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे. 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे. तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती बाई माऊली तिच्या डोळ्यासमोर दिसेल बघ. तुझी आई आंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणल खराय पोरी खराय. हे माझ्या लेकरा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे बोरे, तुझा वय 1 वर्षाचा होता बघ. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटण्यासाठी. पण बोरे, 25 वर्ष आता उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग? 2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी नाही बघ पुरी. त्याला कारण नाही बघ पुरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती, नको तसं मी आईला बोलत होती. बापा बरोबर 2-2 दिवस बापा बरोबर. तुम्ही चर्चा करत बसू नका, इथं तुम्हाला सांगतोय तुमचं काम करा. 2-2 दिवस मी माझ्या बापा बरोबर बोलत सुद्धा नव्हती. अहो
बापाची किंमत मला नाही कळाली. जाऊ का एकदा आईला डोळं भरून बघून येऊ का? एकदा बापाच्या गळ्यामध्ये पडून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत हो. तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो मला. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. एसटी पुरतच भर का ग पोरी? तर तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको पोरी. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बा. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं कायमच तिकडे निघून जायचं, परत तिकडे यायचं नाही बघ. हे पुढे एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरतं मी पैसे घेत होती, कारण या लाखोच्या गर्दीमध्ये अचानक मी एकटी पडली होती बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरतं पैसे मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या बाहेर येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून कधी एकदाची बापाला मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा त्या लेकराला मी कडकडून मिठी मारते. पोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं वरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पुरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझा बालपण अगदी तसंच गेलं होतं बा. 3 सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तो मला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो की तुला काय हवं ते. माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस गेले, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जाते. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप, पाटाने पोट एक झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास बनवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी, ज्याला आई नाही त्याला काही नाही बघ पोरी. या लाखोच्या गर्दीमध्ये सगळी नाती आपल्या सोबत असतात पोरी, पण हक्काचा खांदा निघून जातो ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या. तो हक्काचा खांदा निघून जातो बघ पोरी, तो हक्काचा पदर निघून जातो. कितीही मोठा झाला तर त्या पदराच्या आड लपावं आणि आंबरडा फोडत आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. तो आईचा पदर निघून जातो पोरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ. पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे माझ्या लेकरा, शिकून घे. माझं डोळं मिटायला मी मोकळा झालो. माझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या बाहेर येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा. आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि
आबा हे हात माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप हळूच माझ्या कानात मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना माझ्या लेकरा. आबाच्या डोळ्याचं पाणी पुसून मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझा बाप माझा बाप मला जवळ घ्यायचा. मी माझ्या आबाला म्हणायचे, आबा रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला कळाली नाही आबा, नको तसं तुम्हाला मी बोलत होती. आबा तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. माझा बाप माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत मला म्हणायचा, कारटे रडवतीस की काय ग, चल मुकाट्यानं घरात चल बरं, चल मुकाट्यानं घरात. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची, आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझ्या भाऊनी माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, बोरे थोडं गाल मोठं कर की गा. आणि गाल मोठं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुका घे, आपल्या आटी मोठ्या माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोरे चल की ग घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही केलं पोरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे, या 25 वर्षात मला आत्ता कळलं की ग पोरी. चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भराव पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली वाघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्ष आता उलटून गेली वाघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानामध्ये आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशीस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पोरे. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ करत पुरी, काळीज माझ करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडासा तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. एक
चिवचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणे या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. हे पोरी, लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता. एका गावाला काय ग, अखंड शिर्डी संस्थानाला या क्षणाला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरे. पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटो तुला आता आवाज नाही येणार. पोरी कशी पुरी पुरी कशी. एखादा घास माझ्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेतात. पुरी हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतांतर जगणं मरण एका श्वासाचं अंतर. हे पुराणा जगातलं द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड साईंचा आदेश आहे. हे छत्रपतींचा आदेश आहे. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पुन्हा एकदा तुझ्या काळजावरती पेरकर मी तर थांबतो. हे पोरांनो, हे माझ्या लेकरांनो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये साईंच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो तिरुपती आणि आमचा शिर्डीचा साईबाबा साई तुझ्या केलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव सारा बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. पण ज्या बापानं आम्हाला जन्म दिला, गालावरून हात फिरवत मोठं केलं, त्या बापाशी मात्र आम्ही आबोला धरतो आणि त्या बापाला आम्ही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो. कसा पावन साई तुला सांग. ज्याला बाप कळाला, जो बापाच्या पाया पडला त्यालाच माझा साई पावला. लक्षात घ्या पोरांनो, जगातलं सगळ्यात मोठं पण याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. नालायकांनो, का कशासाठी ग पोरी? बापाची कधी टाच हातामध्ये घेतलेस का? नालायकांनो, लई शिकला, 4 इंग्लिशचे शब्द काय बोलायला लागला आणि एखादं इंग्लिश मधून पुस्तक काय वाचायला लागला. अडाणी बाप तुम्हाला नकोसा वाटायला लागला. हरामखोर. म्हणून आज इथं आलोय बघ. प्रखर बोलतो, तीक्ष्ण बोलतो, तीक्ष्ण बोलतो. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भाड तुका म्हणे सालत वर. बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? 50 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचाला पोरे. 50 भेगा पडल्या पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघाने येऊ दिली नाही पोरी. पाटेच्या थंडीमध्ये नालायकानो अंगावर 2-2 चादरी घेऊन झोपलेला असताना का पोरीनो, तेव्हा तुझा बाप त्याच अंधारात कुठल्या तर शेतामध्ये चिखल तुडवत पाणी पाजत असते बघ पिकाला आणि एकटंच स्वतःशी बोलत असते. माझं लेकरू आता 9वीला जाणार, माझा दादा आता 11वीला जाणार. मी पोरांना खूप शिकवणार. त्या आई बापाच्या तोंडावर थुंकता, त्या आईला ब्लॅकमेल करता, मला मोबाईल दे, आय वॉन्ट आयफोन, अदरवाइज आय एम नॉट गोइंग टू स्टडी मॉम, आय एम नॉट गोइंग टू स्टडी. नाहीतर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेते बघ. आईचं काळीच सर्व करतं. रात्री अन्नाच्या ताटावर बाप येऊन बसतो बघ. दिवसभर तुमच्यासाठी काबाड कष्ट करणारा तो बाप, भुकावलेला, पाठ पोट एक झालेला बाप अन्नाच्या ताटावर बसतो. एक घास मुखामध्ये आहे, एक घास हातामध्ये आहे. आणि तुझी आई म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्या, नाहीतर काहीतरी करून घेतो म्हणते. बापाचं काळी चर्र होतं बघ. नरड्यातून घास खाली उतरत नाही पोरी, नाही उतरत. दगडासारखा गिळतो कारण घास बाहेर काढता येत नाही. हातातला घास ताटात टाकतो. कुठल्या तर मित्राकडे का जाऊन झुकतो गया भिकाऱ्यासारखा. माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्या
करायचं आहे, माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत, एक 10,000 रुपये देशील का एका महिन्यासाठी, उपकार होतील. हे पोरीनं तुमच्या हातामध्ये मोबाईल येतो आणि त्याच मोबाईल वरून रात्रीच्या 12-12, 1-1 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसता. कुठला कोण हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि त्याच्या बरोबर चॅटिंग करत बसता. ती आई म्हणते पोरी काय झालं, 12 वाजले झोप की ग, काय झालं 12 वाजले झोप की काय, तुला काय कळतं, माझा अभ्यास सुरू आहे. आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोपता, त्या शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोपता, त्या मुख्याध्यापकाच्या डोळ्यामध्ये धूळ झोपता, त्यांना बंधनामध्ये अडकवता, त्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवता आणि नालायकाला कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो ना आई बापाच्या आबरूचे लक्तर वेशीवरती टाकता, स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच्या शेण पावित्र चारित्र्याचा तुकडं तुकडं करून घेता का. इंस्टावर ओळख झाली, पोरगीला भेटायला म्हणून बोलवलं, रात्रभर तिला उपभोग घेतला आणि पाठी पाठी तिला गटारीत फेकून दिलं. का ग माझ्या लेकराला, कशासाठी. तुझा बाप पोती उचलतोय बघ, हवाली करत असता एक पोतं उचलतोय बघ, दुसऱ्या ट्रक मध्ये टाकत विचार काय घेऊन जाऊ मी त्याला. हे नालायकानं, हा बाप तुम्हाला कळाला ना, त्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हे नालायकानं, कशासाठी. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे, सायन्सचा आदेश आहे, सायन्सचा आदेश आहे म्हणून आलोय बघ. तुझ्या काळजामध्ये आग लावून जाणार. ओनली 10 minutes आय एम गोइंग टू टॉक विथ यू, फक्त 10 मिनिटं. एक काम करायचं पोरानो, आईला 2 प्रश्न विचारले ना, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बघ. पळत पळत घरी जायचं, आज बापाची वाट बघायची. 4 वाजलेत, 5 वाजलेत, 6 वाजलेत, अजून बाप आला नाही बघ. रात्रीच्या 10 वाजले, बाप आला राहिला. एकच काम करायचं पोरानो, एकच काम करायचं. सगळी जळमटं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. आज कशाचाही विचार नाही करायचा नाही आणि पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी, पोरा एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग. असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं सांग मला, काय झालं. शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का, आई काय तुला बोलली का, बाई काय तुला बोलल्या का, काय झालं सांग. तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग, त्याची चमडीच लोळवतो सांग मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला काही नाही झालं पप्पा, मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा हो, मी जेव्हा 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. हो पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा, आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता ना पप्पा, पळत पळत येऊन तुम्हाला मी कडकडून मिठी मारत होती पप्पा. आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा, आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा. पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला जवळ घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा, अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती. माझा बापाचे हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी अगदी वाघिणी सारखी, अगदी परी सारखी मी तुमच्या हातामध्ये येत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा हो, तुम्ही मला एकटीला सोडून जाता, मला आई मारती बघा. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पप्पा हो, पोत 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 म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. पप्पा पप्पा रात्रीची मला भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा रात्रभर, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, तुम्ही आता मला बंदरामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा, तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा, आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण मी तुमच्या समोर येत नाही पप्पा, कारण पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण पप्पा आज गेली होती पप्पा, आज गेली होती आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये
एक बाप नावाचं वादळ ऐकून आले पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरानो, साईंचा आदेश आहे बघ. त्यांच्या चरणाची शपथ घेऊन तुला सांगतोय, आज त्यांच्या चरणावर नाही झुकलास तरी चालेल, पण आज पळत पळत जायचं आणि घरातल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. हे बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बघ, हे ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानो, त्यावेळेला ते कपड्याचं सगळं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं माझ्या बाळानो. ते कपड्याचं सगळं दुकान तुम्हाला कधी तर जायचं बा, एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं माझ्या पोरानो, एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. हे 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. हे 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हे तुझ्या बापाचं नाव काय? हातातली थाळी फेकून देत, हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगाकंड्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या गालावर. माझ्या वयाची पोरं आपल्या आई बापाचा हात धरून रस्त्यानं चालतात, तेव्हा काळीच माझं चलन करतं. तेव्हा मी काय रे पाप केलं? मला का बाप नाही? मला काही नाही. हे पोराला बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून. कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा पहा. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला तरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या दे दे, आवडलाय काय शर्ट? चलवीचं पैशाचं मी बघतो चलवीचं. अरे घर सोडतानाच तुझ्या आईने मला सांगितलंय, अंगावरचे दागिने माझ्या काय कामाचे? आपली पोरं सांगतात दागिने नाही. शिकवा त्यांना, गदवा त्यांना. हे पोरांनो, ती सगळी कपडे तुमचे होतात. सणासुदीला ती घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असता आणि तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, सारा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असेच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतो, या आया ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला गाय म्हणा. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाला येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसाला आपल्या आईचं पैसे येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसाला आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप केला बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरं. गप, अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मांडला नाही की. अरे वासनेला भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग बरं. गप, अरे गप, 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते मी माझ्या लेकराला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरगे आपल्या आईच्या डोळ्यातला आशीर पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे? तुला जर काय झालं तर मी जगायचं कसं आहे? पण आज तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, आय मी शिकणार आहे, मी शिकणार आहे, मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार आहे. प्रत्येक सणाला नाही आहे, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार मी आहे. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं 3रं शिक्षण
ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं, त्याच लेकराला आपल्या आई बापाला जपलं. आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळू दे नालायकांनो. तुमच्यासाठी संडास साफ केली, तुमच्यासाठी झाडलोट केली, दादा स्वतः उपाशी राहिले, पण आपल्या पोराला वाघासारखं जपलं. त्या आईच्या नरडीचा खोट, त्या बापाच्या नरडीचा खोट घेऊ नका नालायकांनो. आणि ऐक, थांबतो इथं, पण थांबत असताना त्या सोन्यासारख्या बापाला कधी बघायचं पोरानं? शाळेची फी भरायला येतो आणि हातात मोबाईल आणून ठेवतो आणि 100ची नोट मागितल्यानंतर हळूच 500 रुपये देतो. त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. पोरानं त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण आपल्या लेकरांच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप. रात्रंदिवस झिजती आणि अखंड आपलं आयुष्य फक्त लेकरांच्यासाठी झिजवती त्या माऊलीचं नाव आहे. नालायक. 21व्या शतकामध्ये विज्ञानिक जन्माला आला आणि आई बापाला या राष्ट्राच्या मातीला आणि शिक्षकांना वेड्यात काढू लागला. तुम्ही नालायक. कोणाची भीडभाड ठेवत नसतो मी. लय हरामखोर मला ट्रोल करतात तुमच्या तुटून पडण्यासाठी. एक ही पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही, एक ही पोरगा व्यसन करणार नाही. नो गुटखा, नो मावा, नो दारूचा ग्लास. व्यसन करायचा पण 2 तासात उतरणारे व्यसन शंडाने नामर्द करतात. व्यसन करायचा ज्या रस्त्यावरून तुझा बाप फटकी कपडे घालून तुझ्यासाठी मेहनत करत होता, त्याच रस्त्यावर त्याच भर चौकात तुझ्या बापाने शड्डू ठोकला पाहिजे. पोरग माझा क्लास 1 अधिकारी झाला असता. माझ्या पोराच्या अंगावर वर्दी आली, कर्तृत्वाचं व्यसन करायचं पोरानं. साई ज्याच्या पाठीमाग त्याला भीती कशाची? नालायक मला ट्रोल करताना म्हणतात त्याच्या पोरगीला उचला, त्याला गावात येऊ देऊ नका, आमच्या हातून पोरी निघून चालल्या, आम्ही आमच्या वासना कुठं शांत करायच्या. असलं लांडगा हरामखोर टाकून बसण्यात पोरी म्हणून ते तुम्हाला आई बापापेक्षा मोठा निश्चेष्ट वाटतो. पोरांच्या हातात दारूचा ग्लास देण्यासाठी, गांजा मावा देण्यासाठी, विमल आणि गुटखा देण्यासाठी टाकून बसलेलं लांडग तुम्हाला तुमचा आदर्श वाटू लागले आणि तुमच्यासाठी झिजला साला तो बाप त्याला वृद्धाश्रमात असतात बोला. थांबतोय तर, पण थांबत असताना ओनली 6 minutes आय एम गोइंग टू टॉक विथ यू. ऐक, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते? जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसनाच्या विळख्यात अडकत. बाप संपला, संपला बाप. रात्रीचा दिवस करून तुमच्यासाठी सगळं काही घेऊन येतो. त्या बापाच्या कानात त्याचा मित्र, त्याचा सवंगडी जेव्हा सांगतो तुझ्या पोराला दारू पिताना मी काल पाहिले, बाप संपला, मेला. पायात एक खेळा घुसला नालायकानो तर आई ग पप्पा ग पायी घेऊन आम्ही लंगडतो. 4 दिवस आम्हाला झोपता येत नाही, एवढ्या वेदना आम्हाला होतात. मृत्यूच्या दारात तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा अब तो झुक जा संभा, हमने तेरी खाल उधेड़ दी, तेरे नाखून निकाल दिए, तेरी जबान हमने खींच ली, अब तेरी आंखें निकाल दूंगा. राजा चुकला नाही. एका क्षणात तापलेल्या दोन्ही साड्या डोळ्याच्या आत पार निघून गेल्या. चर्र आवाज आला, पण महाराष्ट्राचा हा वाट शत्रू समोर चुकला नाही, कारण माझ्या राजाच्या डोळ्यासमोर मृत्यूच्या दारात समोर उभा होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजीराजा.
जेव्हा जेव्हा नालायकानं तुम्हाला व्यसन करू वाटेल जायचं आज दवाखान्यामध्ये, ज्या दवाखान्यात तुझा जन्म झाला ना हरामखोर, तिथं जायचं तिथल्या डॉक्टरांना फक्त विचारायचं, साहेब मला जन्म देताना माझ्या आईने किती रक्त सांडलं होतं माहिती? आणि आईला घरात विचारायचं, मला शिकवत असताना मला मोठं करत असताना माझ्या बापानं किती रक्त काढवलं होतं गाई? हे नालायकांनो, गुटखा खायचाय, मावा खायचाय, आई बापाच्या आबरूची लत्तर वेशीवर टांगायचे आहेत, कुठल्या तर हरामखोरासाठी घर सोडून निघून जायचंय. आईचं रक्त अगोदर डोळ्यासमोर आण, बापानं आठवलेलं रक्त अगोदर डोळ्यासमोर आण. ओनली 5 minutes. पण तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरी माहितीये का? जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरात आनंदी आनंद आहे, चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं. रात्रीच्या अंधारात मात्र तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते लय ओरडते का ग? का रडतेस का? का रडतीस? रडू नकोस बाप, अजिबात रडू नकोस बाप. रोज 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 पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ, नाही मिळणार बघ. जेवढे दिवस ती आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे आणि तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरं आता मला घरात दिसायचं नाही की ग? पप्पा आज घरी लवकर या की हो पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. आय मेड मसाले राईस फॉर यू पप्पा, रिअली इट इज एक्सलंट पप्पा. लास्ट टाइम इट वॉज बॅड, पण आता मी आईकडून शिकली ना हो पप्पा. या ना पप्पा, दादा सगळं संपून टाकल. तुम्ही जर नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा पप्पा. आणि खरंच ग, मी जर उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतुनावरती दिसायचं नाही की ग? आता कोणाला सांगू? हे पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार हळूच माझ्या कानात, पप्पा तुला 100 रुपये देतं का हो पप्पा? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पण आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडती. बापाने तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसं. आता कोणाला जवळ घेऊ ग? आता कोणाला सांगू बाळा? आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? आणि हे माझ्या लेकरा इकडे 100 रुपयानं काय होत आहे? आय एम गोइंग टू गिव्ह यू 500 rupees माय डिअर, माय डार्लिंग. यू आर माय हार्ट, यू आर माय वेल्थ, you are my strength, you are my power, my dear. I'm going to give you 500 rupees. आता कोणाला 500 रुपये देऊ ग मी? कोणाला देऊ? किसको दो 500 की नोट? उसके हाथ में थाम लो. किसको? किसके हाथ में थाम लो? हे पुरी, हे तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो रडू नको म्हणून, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी. तुझी आई म्हणते आहो कितने लाल लाल क्यों हो गई? क्यों? क्या हो गया जी? क्या हो गया? आपकी आंखें ऐसे क्यों लग रही है? त्यावेळेला तुझ्या आईला तुझा बाप म्हणतो, पाणी गेलं ग डोळ्यात, साबण गेला ग डोळ्यात. साबण नाही गेला तुझी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरड फोडून रडला. पोरे 12:30 तांदूळ असतं वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बाहुल्यावरती येत आहे. तो आशीर्वाद घेत आहे, भेट वस्तू घेत आहे, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहे. त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत, तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे, प्रत्येकाला म्हणत आहे जेवा जेवा, पोट भरून जेवा. हे कोणी उपाशी जायचं नाही. लहान पोरांचे तर ते लई गोड गोड लाडू दोन जिलेबी घरला घेऊन पळत चला, आपल्या दिदीचं लग्न आहे. पोरे बघता बघता लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती संपतात बघ, पाहुणे रावणे जिकडे तिकडे निघून जातात बघ. आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत त्या तुझ्या नवऱ्याचा हात धरत जशी तू तुझ्या सासरी चाललेली असतेस, त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी. पोरी
तुझी आई फोडते बघ पोरी, पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते लांबगडा पोडत तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापाने आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही एका परक्यासारखा उभा राहायचा आणि आमच्या समोर निघून चाललीस की का पोरी? आज घरी कसं जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की का? मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकरू माझं पाखरं आता मला या घरात दिसायचं नाही की काय? आता कोणाला जवळ घेऊ कोणाला कोणाच्या गालावर हात फिरव? हे पोरी, तुझी आई रडत असे, तुझी आजी रडत असे, तुझी मावशी रडत असे, तुझ्या मैत्रीण रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सगळे रडत असतात, तो त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत येतो येतो सगळ्यांना ओरडतो, का रडताय का रडता? कोणी रडायचं नाही, चला माझ्या दिदीचं नवीन आयुष्य आहे, चला चला तिला आनंदात पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चाल जा, रडायचं नाही, चाल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, हसत हसत जा, चाल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं ना, तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही आणि तुला कधी कोणी सांगितलं नाही. कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बा. जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बा. लग्न मंडपाला अगोदर बोलवून घेतो, इकडे बाबा तुझे किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असते नसते रे जेवण वाल्या. जेवण लई छान बनवलं तर बोट चाटत लोक गेली, लाडू जिलेबी घेऊन पोरं पडत होते. तुझे किती पैसे? उद्या म्हणशील रामराव लेकीच्या लग्नाचा जेवणाचा पैसा का आवाज असून बाकी ठेवलं. हे बस्तवाल्या, आला तुम्ही दिलेत तुमचा पैसे, पण माझ्या शब्दाला मानतोय तुम्ही आला. समंगल सभा आनंद आहे. हे वसंतरीवाल्या हेगडे हे ठरल्याप्रमाणे तुझा पैसा आणि 5,000 रुपये तुला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवतात माझं लेकरू जाताना. हे बोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिक्कारी होतो बरे आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातला तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी ओली करतो त्या गरीब देव माणसाचं नाव सला. तुझी आई म्हणते अहो सावरं की स्वतःला किती रडताय हो लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदाचा ओला करतो त्या गरीब देव माणसाचं गाव असताना बाप आई पोरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो, तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या आश्रमाला जो ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव असताना बाप आहे. 100 किलोचा पोत या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव असताना बाप आहे. त्या हॉटेलच्या बाहेर उभं राहणाऱ्या वॉचमनचं नाव बाप आहे. दुसऱ्यांचे गटार आणि संडास साफ करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. या राष्ट्राच्या रस्त्यावर जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, ड्रायव्हरचं काम करतो, आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये जातो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडव्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप, ज्या बापाच्या तोंडावर सर्रास तुम्ही थुंकू लागला, ज्या बापाला तुम्ही गृहीत धरू लागला, ज्या बापाच्या आबरूची लक्तर पोलीस स्टेशनला मांडू लागला, तो बाप, जो बाप भिंतीवरून कधीच खाली येत नसतो, आपल्याला मिठीत घेत नसतो, समोर उभ्या असलेल्या बापाची किंमत आम्हाला कळाली नाही आणि भिंतीवरच्या बापानं आम्हाला कधीच मिठीमध्ये घेतलं नाही. तो बाप पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो. मोठमोठ्या शहरात, नॉट ओनली इन महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया. आय एम टेकिंग लेक्चर्स इन इंग्लिश. I don't know English. I can't speak, but I'm trying because of you. हिंदी में बात करता हूँ, इंग्लिश में बात करता हूँ, मराठी में बात करता हूँ. तुमच्यासाठी नालायकानं ऐका. पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो बघ, बापाच्या पाठीमागं तुझी अशी आई उभी आहे बघ. पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजवलेली आहे. आईचा पदर भिजलेला आहे, बापाचा शर्ट भिजलेला आहे. तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या लेकीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झाले शाळेला म्हणून केले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून केली आणि माझी पोरगीच पर्यंत आली नाही साहेब. मी काळी चुकीची मला कळली नाही साहेब. साहेब गावाकडचं सगळं विकलं तिच्यासाठी साहेब. ती स्वतःच्या पायावर उभी राहावी, मी मरायला मोकळा झालो, पण आज मला जिवंतपणे मारून निघून गेली साहेब. कुठल्या पाहुण्यांना फोन करू, कुठं जाऊ, काय करू कळेना झाले साहेब. साहेब जीव घुसमटायला लागला. माझ्या लेकीला शोधून काढा साहेब, तिचं पाय धरतो मी, तिला घरी आणतो साहेब.
कुठं असेल माझं लेकरू, कुठं असेल माझं पाखरू. हे पोरीनं या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला नालायक येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गुडगुड काय बोलतो, चोरून इकडे चल तिकडे चल, तुला घेऊन काय जातो. आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तर हाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का? प्रेमाच्या विरोधात नाही बघ. शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय, महापुरुषांच्या विचारांनी चालतोय बघ. प्रेमाच्या विरोधात नाही का? जे प्रेम तुझ्या आयुष्याचं हे मात्र करतं, जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, ते प्रेम आहे का? पुरी मला सांग, प्रेम आहे का? 1 पेन बापाला मागत होतीस, 5 पेन बापामध्ये देत होता. 1 चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल देत होता. एक लक्षात घे, 1 ड्रेस बापाला मागत होतीस, 5 ड्रेस तुला आणत होता. मग तुझा बाप हे तुझ्या मनाच्या विरोधात तुझं लग्न कसं करेल मला सांग पुरी. हे प्रेम आहे का पुरी? हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पुरी. तुझ्यासाठी राजकुमार. पण हे काय का पुरी? पोलीस स्टेशनला बाप येतो, दीदी घरलाच आहे. अगं तुझी निवड कसली बघ. अगं मी तुला एवढं शिकवलंय दीदी, तुला मी काय दिलं. पोरगं चांगलं नाही, पोरगं व्यसन करते दीदी, मी बघितली दीदी. भावा करते, गुटखा करते. 4-5 महिने तुझा वापर करून घेईल शरीराचा, तुला सोडून दे. आपण परत काहीच करू शकणार नाही. झालं गेलं दीदी, सगळं पोटात घेतो तुझं, घरला चल. तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही ना, आई बापावर केस दाखल करून निघून जाताना आला कारण हे शिकला तो. तुला 100 पैकी 100 मार्क्स पडले, तुझ्या शाळेच्या बाहेर बोर्ड लावला, एवढ्यासाठी लावला नाही का? आमच्या शाळेमध्ये पहिली आली 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारी, 20 वर्षाचं रेकॉर्ड तोडणारी, तिचा बॅनर लावला. आणि तुम्ही आई बापाला पायाखाली घेऊ लागला. तुमचे मार्क काय चुलीत घालायचे का नाही? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती. माझ्या बाबांनी सांगितलंय ना, आत्मा प्रकाश, आत्ममान, श्रद्धा और सबुरी. श्रद्धा तो चाहिए लेकिन सबुरी भी चाहिए. हाँ, अगर सबुरी नहीं है, तेरी श्रद्धा नहीं है, मैं तेरे साथ नहीं हूँ. बाबा कहते. तुम्हाला वाटतं फक्त गुरुवारचं आलं दर्शन घेतलं की बाबा मला पावला. बाबा असा पावत नसतो. बाबा असा पावत नसतो. अंतरेची ज्योती प्रकाशाली दीप्ती. मुळींची जी होती आजच्या दिली ते तिचा आनंद ब्रह्मांडी नमाय उपमेशी. काय देव सुख या स्थितीत जेव्हा पोचतेस तेव्हा बाबा पावतो. तुला आज तुझा बाप दाखवून देतो. इथं बाबांचा आदेश आहे, त्यांचं काम करतोय, आदेश आहे. तुला दाखवून देतो बघ एका मिनिटामध्ये. आपल्या लेकीचा लेकराचा हा क्षण अनुभवण्यासाठी इथे काही आईबाप असलेले जरा हात वरती करा, बिंदास हात वरती करा. आज नाही तर परत कधीच नाही. त्या बापाने जरा हात वरती करा, बापाने ना हात वरती करा आणि बिंदास जरा जागेवर उभं राहा. बिंदास जागेवर उभं राहा जरा. आज नाही तर परत कधीच नाही. बिंदास उभं राहा. त्या बापाने जागेवर उभं राहा, जरा जागेवर उभं राहा. आया मग किती बाप, यस 3 बाप. अजून कोण आया किती आले नाही, जरा जागेवर उभं राहा. बस. त्या 10, 15, 20 बापाने विनंती करतोय आज साईंच्या मातीमध्ये. आज आत्मदर्शन आहे. आज नाही तर परत कधीच नाही. सगळ्यांना विनंती करतो, इथे या, माझ्या जवळ या, स्टेज जवळ या, साईंच्या जवळ या बंधू, या वरती या. चला लवकर या. रोज याला घरामध्ये 32 वाजता. पण आज मी तुला तुझा बाप दाखवून देणार आहे. कारण अंतरीची ज्योती प्रकाशही दिसते. आत्मसाक्षात्कार. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. या माऊलीला इकडे या, इथे या, याच बाजूला या इथे या इकडे या, असं या, जवळ या इकडे या इथे या. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. चला लवकर. त्या लेकीने जागेवर उभं राहायचंय. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत. त्या मुला मुलीने जागेवर उभं राहायचंय आणि इथे यायचंय माझ्या समोर. चल लवकर इथे चल, इथे यायचंय माझ्या समोर. सगळ्यांनी यायचंय. ज्यांचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी इथे यायचंय. साईंचा आदेश आहे. चल लवकर इथं उभी राहा, माझ्या समोर उभी राहा. चल, पायातलं चप्पल काढून इथं उभी राहा. चल लवकर. कोणाकोणाचे मम्मी पप्पा, अजून कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी पुढे यायचंय. चला लवकर. चाल. कोणाकोणाचे मेल्यानंतर आई बापाला जळतात. चूक.
मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही पोरीनो, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिंता रोज आपला बाप मरत असतो पोरी. आणि खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरीनो. ना जगता येतं ना मारता येतं. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीचा दिवस करून आम्हाला जो जगण्याची उभारी देत असतो तो तुझा हा बाप आहे. मग पुढे आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 1,00,000% खरं आहे, 1,00,000%, 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवाला जमलं नाही ते तुझ्या आईनं करून दाखवलं. 9 महिने आम्हाला इथं ठेवलं. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आहे. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपण काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी हंबरडा फोडून डोळ्यातला एक अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझ्या डोळ्यातला अश्रू जर माझ्या लेकरांना माझ्या कुटुंबानं बघितला तर माझं लेकरून माझं कुटुंब खचल. पण डोळ्यातला अश्रू डोळ्यात साठवून तुमच्यासाठी आजपर्यंत कोण रडत आलं असेल तर त्या देव माणसाचं गावसाला बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. आज एक काम करायचं माझ्या लेकरा, आज एक काम करायचं. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची, कशाचाही विचार करायचा नाही पोरी. आणि पळत पळत जायचं बघ, पळत पळत जायचं. आणि समोर आपला बाप उभा आहे, समोर आपली आई उभी आहे. एवढ्या घट्ट आई बापाला मिठी मारायची, त्या बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला फक्त एवढं सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकली नव्हती पण आज सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा पोरी पळत जा, जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा, जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा. तुझ्या आई बापाला हा लवकर, आज नाही तर परत कधीच नाही माझ्या लेकरानं, आज नाही तर परत कधीच नाही. त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आप खोट आहे का सांग, हत्तीसारखी रडणारी ही आई खोटी आहे का मला सांग. सांग पडद्यावरचा हा आई बाप आहे का मला सांग. या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. माझ्या लेकरानं सांगा, मला सांगा, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का, या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का. या आईला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का, या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का. सांगा मला, या आई लहानाचं मोठं केलं ही आई बापाची चूक आहे का सांगा. स्वतः उपाशी राहिले पण साला तुम्हाला घातली कपड्यात चढवला ही या बापाची चूक आहे का सांगा मला. या आई बापानं काय केलं, काय केलं सांगा मला. माझ्या लेकरानं चला पाया पडा, आई बापाच्या पाया पडा, चला झुका, चला झुका माझ्या लेकरानं. हा तुझा देव आहे, हा तुझा अंतरीचा देव आहे बघ. देवळातला देव मेला, अंतरीचा जागवा. हा तुझा देव आहे माझ्या लेकरा, हा तुझा देव आहे, हा तुझा साई आहे, हा तुझा पांडुरंग आहे. चला खाली बसलेल्या प्रत्येकाने जन्म आपल्या आई बापाच्या पोटी जन्म घेतला, हात वरती करा. चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा. ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला उजवा हात वरती करा. चला डोक्यावरती ठेवा, चला डोक्यावरती ठेवा, ठेवा डोक्यावरती. आई बापाला आयुष्य दिला, फक्त शेवटचा 1 मिनिट आई बापासाठी द्यायचा आहे. चला आई बापासाठी द्यायचा आहे. डोळे बंद करा, डोळे बंद करा माझ्या लेकरानं. आणि डोळ्यासमोर आणा फक्त आपल्या आई बापाला, आणा डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. घरातल्या त्या बापाला डोळ्यासमोर आणा, घरातल्या त्या आईला डोळ्यासमोर आणा माझ्या लेकीनो. आणा आणा आणा. आला का बाप डोळ्यासमोर. प्रत्येक लहानपणी तुला कडकडून मिठी मारणारा, तुला अंग खांद्यावरती खेळवणारा तो बाप तुझ्या डोळ्यासमोर आला का पोरी. आला ना तो बाप. आता त्या बापाला कडकडून मिठी मार पोरी, मार कडकडून मिठी मार पोरी, मार कडकडून बापाला मिठी. पप्पा एक मिठी मारायची राहून गेली होती पप्पा. पोरीनो मारा मारा कडकडून मिठी मारा त्या बापाला, मार कडकडून मिठी. त्या आईला, त्या आईच्या गालावरून हात फिरवा पोरीनो. पोरानो फिरवा हात आणि सांगा बापाला, बापा जीव जाईल पण मी बापा कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही बापा. मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही बापा. मी कोणताही व्यसन करणार नाही बापा. दारूचा ग्लास मी हातामध्ये घेणार नाही बापा. मी कोणता विमल गुटखा मावा काही खाणार नाही बापा, नाही खाणार बापा. आमचा तुमच्यावर लय जीव आहे बापा, आमचा तुमच्यावर लय जीव आहे. घ्या शपथ, मी मावा खाणार नाही, मी गुटखा खाणार नाही, मी विमल खाणार नाही, मी दारूचा ग्लास हातामध्ये घेणार नाही, कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही, मी आत्महत्या करणार नाही. आत्महत्या करण्यासाठी माझा जन्म नाही, एका वाघाला मला जन्म दिलेला आहे. मी तुमची वाघी नाही, मी तुमचा वाघ आहे. घ्या शपथ बोलायला, घ्या शपथ.
तेरा मंगल हो, मेरा मंगल हो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोडलगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.